कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली। महायुतीचे कोल्हापुरातील उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधले उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मोदींनी सभा घेतली। मात्र मोदींच्या कोल्हापुरातल्या सभेवरून राजकीय वातावरण तापलंय। कोल्हापुरातून महाविकास आघाडीनं शाहू महाराज छत्रपती यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। शाहू महाराज छत्रपतींचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली। भाजप आणि महायुतीनं शाहू महाराज यांच्या विरोधात उमेदवार देणं चुकीचं असल्याचंही राऊत म्हणाले। पण राऊत यांच्या या आरोपांना महायुतीनं प्रत्युत्तर दिलं। कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाहीये, छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे। भारतीय जनता पक्ष त्या गादीचा अपमान करत आहे। ज्यावेळी संभाजीराजे आज या ठिकाणी राज्यसभेवरनं खाली ज्यावेळी या ठिकाणी दुसऱ्यांदा उभा राहायचा प्रयत्न करत होते, त्यावेळी सगळ्यात पहिला कोणी विरोध केला असेल तर ते शिवसेनेने विरोध केला। महाराजांच्या गादीला वर कोणी टीका करणं किंवा कोणी त्याला अपमानित करणं ही महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही। मग जो नियम तुम्हाला कोल्हापूरला लावायचा आहे, मग तोच नियम तुम्ही साताराला लावा। शाहू महाराज यांच्या विरोधात उमेदवारी आणि मोदींचा प्रचार हा मुद्दा उचलून धरत महाविकास आघाडीनं महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगली आहेत। राज्यात निवडणुकांचं रण तापलंय। देशातील प्रमुख पक्षांचे नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राज्यात सभा घेत आहेत। लातूरचे काँग्रेस उमेदवार शिवाजी कळगे यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी मैदानात उतरल्या। पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला। बड़े वादे, 2 करोड़ रोजगार, 15 लाख आपके खातों में कहाँ है? देशात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। क्या किया है आपके लिए? रोजगार पैदा किए? नहीं। महंगाई को कम किया? पैशांचा वापर करून महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केलाय। पैसों के बल पर विधायकों को खरीद के आपकी चुनी हुई सरकार को गिराया। इलेक्टोरल बॉन्डच्या मुद्द्यावरून सुद्धा प्रियांका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला। वैक्सीन बनाई, उसको बनाने वाले से चंदा लिया, किसी को नहीं छोड़ा, क्योंकि चंदा नहीं था, धंधा था, वसूली कर रहे थे। भाजप प्रणीत केंद्र सरकारनं 10 वर्षात काय केलं असा प्रश्न सुद्धा प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला। सालों में कुछ काम किया होता ना, तो उस काम के आधार पर आपसे वोट मांगने आते हैं, लेकिन आकर क्या कहते हैं, 70 साल में कुछ नहीं हुआ। देशाचं संविधान बदलण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप उदगीरमधल्या जाहीर सभेत प्रियांका गांधी यांनी केलाय। सत्ताधारी महायुतीनं मुंबईतील 6 पैकी उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मध्य मुंबई इथल्या उमेदवारांची घोषणा केली। यात भाजपनं गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक या विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं। आता भाजपनं मुंबईतल्या आणखीन एक विद्यमान खासदार त्यांचाही पत्ता कट केलाय। उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवारी जाहीर केली। या मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलंय। पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपनं ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे, कारण विशेष सरकारी वकील अशी उज्ज्वल निकम यांची ओळख आहे। 3 दशकं सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केलंय। आक्रमक आणि अभ्यासू वकील अशी त्यांची ओळख आहे। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली। गुलशन कुमार हत्या प्रकरण, खैरलांजी हत्याकांड प्रकरण, अंजनाबाई गावित हत्याकांड, पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण, 2008 मधला देशावरचा दहशतवादी हल्ला, शक्तिमिल बलात्कार प्रकरण, प्रवीण महाजन हत्या प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण यासह अनेक महत्त्वाचे खटले निकम यांनी हाताळले आहेत। निकम यांचा सामना महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे। बारामतीमध्ये यंदा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत आहे। सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरले, तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी प्रचाराचा धडाका लावलाय। अशातच भोरमध्ये घेतलेल्या मेळाव्यात अजित पवार यांच्या निशाण्यावर थेट सुप्रिया सुळे आल्या। भोरमध्ये घेतलेल्या मेळाव्यात आपणच केलेल्या कामांची पुस्तिका सुप्रिया सुळे यांनी छापल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय। आणि माझीच कामं निम्मी अर्धी त्याच्यात दाखवली, मी केलं। बारामतीतल्या तर सगळ्या इमारती मी बांधल्यात आणि फोटो मात्र दाखवले, हे मी केलेलं आहे। ते सगळे विसरतात, आम्ही सगळे एका पक्षात होतो 17.5 वर्ष, एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो। नुसती भाषण करून विकास होत नाही असा टोलाही अजित पवार यांनी लगावला। जर ते केलेलं आहे तर भोरमध्ये काय केलं ते सांगा। भोरमध्ये तर काहीच केलं नाही, वेळात काही केलेलं नाही। याच वेळेला भोरमध्ये घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र डागलं। एमआयडीसी आणली नाही तर 2019ला मतं मागायला येणार नाही, परंतु मतं मागायला आले, एमआयडीसी आली नाही। तुम्ही पण 2019ला निवडून दिलं।
ही निवडणूक गावकी आणि भावकीची नसल्याचंही अजित पवार यांनी आवर्जून सांगितलं. माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंबर कसले. साताऱ्यात दहिवडीमध्ये भर उन्हात शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शशिकांत शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा हवाला देत विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. शशिकांत शिंदे यांना अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे असाही शरद पवार यांचा आरोप आहे. तर आम्ही सातारा जिल्ह्यात सगळे महाराष्ट्राच्या चरित्रामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. 1 केस 2 केस अजून किती केसेस टाका. मी लढायला कधी घाबरत नाही आणि तुमच्या दबावापुढे मी कधी झुकणार नाही. मरेपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार हा शब्द माझा तुमच्यासाठी. काही जणांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी त्याचा काहीही फरक पडणार नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. पोरं शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही. पुन्हा नव्यानं विद्यार्थी घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्टर करतच असतो. आमचा हेडमास्टर लय खमके आहे. माढा आणि सोलापूरच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं. सांगली काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला. मात्र सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला सुटलेली नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेली. ठाकरे गटानं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सांगलीचा पारंपरिक मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याबद्दल काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी पक्षाच्या दिग्गज नेत्यांसमोर काँग्रेसच्या मेळाव्यात खदखद व्यक्त केली. ही जागा ठाकरे गटाला कशी केली असा सवालही त्यांनी केला. आता सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटण्यामागे जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी केलाय. या खेळीचा खरं नायक जो आहे तो जयंत पाटील आहे. त्या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले. आक्रस्ताळीपणाने बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. आता थोडंसं फ्रस्ट्रेशनही आले वाढत्या वयाबरोबर. सांगलीच्या तिढ्यात जयंत पाटील यांचं नाव आल्यानं आता राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. लोकसभा निवडणुकांचा दुसरा टप्पाही पूर्ण झाला. मात्र अद्याप सत्ताधारी महायुतीत काही जागांवरून घोडं अडलेलंच आहे. या जागांमध्ये नाशिकच्या जागेचा मुद्दा कळीचा बनल्याचं दिसून येत आहे. नाशिकच्या जागेवर सत्ताधारी महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केलाय. या ठिकाणी सध्या शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर आता आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा हेमंत गोडसे यांनी केला. उमेदवारीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसे यांनी देवदर्शन सुरू केलं. गोडसे यांनी तुळजापुरातील भवानी मातेचं दर्शन घेतलं. नाशिकची जागा आपलीच असल्याचा दावा गोडसे यांच्यासह शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. गोडसेच्या जी नाशिकची जागा आहे ती नाशिकची जागा सुद्धा त्यांनी 2 वेळा जिंकलेली आहे. शिवसेनेची ती असलेली परंपरागत जागा ती आम्हालाच मिळाली पाहिजे यावर आजही आम्ही आग्रह. त्यामुळे आता नाशिकमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार का ही जागा अन्य कोणाला मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. सत्ताधारी महायुतीत नाशिक लोकसभेच्या उमेदवाराचं त्रांगडं निर्माण झालंय. सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं या जागेवरून उमेदवारीसाठी दावा केलाय. तर नाशिकमधून उमेदवारीसाठी संघर्ष सुरू असताना यात एक नवीन ट्विस्ट आलाय. नाशिकमधून उमेदवारीसाठी आता साधू महंतांची चर्चा होऊ लागली. एकीकडे हेमंत गोडसे उमेदवारीसाठी देवाला साकडं घालत असतानाच धर्म अभ्यासक महंत अनिकेत शास्त्री यांनी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत. भाजपकडून उमेदवारी मिळणार असून वरिष्ठांनी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचा दावा अनिकेत शास्त्रींनी केलाय. केंद्रातील पक्षश्रेष्ठी असतील, राज्यातील पक्षश्रेष्ठी असतील, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे नाशिकमधून शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली. 1-2 नव्हे तर 7 मतदारसंघात त्यांचं प्राबल्य आहे. त्यामुळे ते गुरु आहेत. आशीर्वाद मिळाले तर मला वाटतं महायुतीला नक्कीच फायदा होईल. शांतिगिरी महाराजांपाठोपाठ अनिकेत शास्त्री यांनी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे साधू महंत नाशिकच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे. नाशिक लोकसभेसाठी शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत संघर्ष आहे. निवडणुकीतून माघार घेतली असली तरी नाशिकच्या जागेवर दावा कायम असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच आता नाशिकच्या जागेसाठी टीम भुजबळ ॲक्टिव्ह झाली आहे.
मंत्री छगन भुजबळ हे आता महायुतीत समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी दबाव तंत्र वापरत असल्याचं बोललं जात आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नाशिकमधून दिलीप खैरे तर संभाजीनगरमधून मनोज घोडके यांनी अर्ज भरलाय. दरम्यान भुजबळ यांना उमेदवारीसाठी ताटकळत ठेवल्यानं राज्यातील ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी भुजबळ समर्थक आता लोकसभेच्या मैदानात उतरल्याची चर्चा आहे. भुजबळ साहेबांचे जी नाराजी तयार झालेली आहे तर ती तसं म्हटलं तर ती काही चुकीची पण नाही आहे. नाराजी तर समाजामध्ये झालेलीच आहे. महायुतीतर्फे भुजबळ साहेबांना जी नाशिकची जागा आहे ती देण्यासाठी अजून त्यांना ताटकळत ठेवलेले 1 महिन्यापासून ओबीसी समाजाचा अपमान समजतो. फॉर्म घ्यावा, कुणी भरावा, याला आम्ही आक्षेप घेण्यासारखं आम्ही काही करणार नाही. भुजबळ साहेब योग्य तो समज त्यांना देतील. त्यामुळे महायुती नाशिकचा तिढा कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांपासून माढ्यात राजकारण तापलंय. उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील घराण्याशी असलेलं वैर संपवत शरद पवार यांची साथ घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उत्तम जानकर यांनी अजित पवार यांना आता लक्ष्य केलंय. उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. संस्थापक सदस्य असल्यानं अजित पवार यांना पक्षातून काढू शकतो असं विधान उत्तम जानकर यांनी केलं होतं. या टीकेनंतर आपल्याला धमकी आल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केला. याच धमकीवर भाष्य करताना जानकर यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तुम्ही नादाला अजितदादाच्या लागू नका. अजितदादा कोबरा आहे, एकदा डसल्यावर ना कुणाला सोडत नाही. पण मी सुद्धा मुंगसासारखा चिवट आहे. यावेळी उत्तम जानकर यांनी अजित पवार यांना सुद्धा इशारा दिलाय. तुम्हाला येत्या 4 जूनला दिसणार आहे विजय मुंगसाचा होणार आहे की कोबऱ्याचा होणार आहे. उत्तमराव जानकरांच्या मेंदूत जे मुंगेंनी थैमान घातलंय याची सुद्धा तपासणी 4 जूनच्या नंतर महाराष्ट्र करणार. उत्तम जानकर यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कसं अस्तित्वात आलं, भाजपसोबत जाणार का, या सर्व प्रश्नांवर शरद पवार यांनी थेट उत्तरं दिली. लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचारात शिगेला पोहोचला. या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळच्या घडामोडींवर पवार यांनी काही खुलासे केले. प्रस्ताव मांडला की याचं नेतृत्व करण्याच्यासाठी नाव सुचवा. उद्धव ठाकरे काही बोलले नाही. त्यांचा हात मी असा धरला आणि हात मी असा त्यांचा ओळखला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. मागच्या वर्षी अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याच्या आधी काय झालं यावर सुद्धा शरद पवार यांनी भाष्य केलं. चर्चा झाल्या नाहीत मी असं म्हणत नाही, पण आपण जाऊया, आपण म्हणजे शरद पवार जायला तयार आहेत ही चुकी कधी झाली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी मुलाखत देत अनेक प्रश्नांना उत्तरं दिलेत. या मुलाखतीतल्या उत्तरांचे पडसाद पुढच्या काही काळात उमटत राहतील हे नक्की. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कांद्याचा मुद्दा चांगलाच पुढे येतोय. कांदा निर्यात बंदीच्या विरोधात नाशिकसारख्या कांदा उत्पादकांच्या पट्ट्यात यावरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्रानं घेतलाय. 2 दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं गुजरातमधील 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली होती. त्यावरून महाराष्ट्र आणि गुजरात असा वाद रंगला होता. कांद्याच्या प्रश्नावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवलाय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लाल कांद्याबद्दल केंद्रानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 6 देशात एकूण 99,150 मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्रानं परवानगी दिली आहे. सरकारनं कांद्याची निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, परंतु निर्यात बंदी उठवताना त्यांनी सरसकट निर्यात बंदी उठवावी. कायमस्वरूपीची निर्यात बंदी जर उठवली तर नक्कीच फायदा होईल. 6 देशात कांदा निर्यातीला परवानगी मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. यासोबतच 100% बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.